मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ टक्केवारीच्या मुद्द्यामुळे कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं ठाण्यात तीव्र आंदोलन केलं। हे आंदोलन आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास देसाई, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे या सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मासुंदा तलाव जांभळे नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी देखील मागण्यात आली। या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मालवण येथील पुतळा कोसळण्यामागे भ्रष्टाचार आणि टक्केवारीचा आरोप केलाय। त्यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आणि या घटनेच्या विरोधात आवाज उठवला। पुतळ्याचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत या घटनेवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ठाण्यातील अनेक स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं, परंतु पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। या घटनेमुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संतापाची भावना असून छत्रपती पुतळ्यांच्या कोसळण्याच्या कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महाराजांचा पुतळा पडला आणि महाराष्ट्रात संतापाची कोकणामध्ये वादळ वारा हा काही नवीन नाही। वादळ वाऱ्यामध्ये कोकणामध्ये कधी नारळी पडत नाही। आता परत घ्या। कोकणाला वादळ हे नवीन नाही। वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधं नारळी पडत नाही। असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थांनी बनवलेला पुतळा हा तुटतो, फुटतो आणि खाली पडतो। जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले, स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रयतेला सुखी केलं। महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे। आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे ज्याने एकही पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळतं। पुतळा बनवायला 3-3, 4-4 वर्ष लागतात। यांनी तो 3 महिन्यात का 15 दिवसात का काहीतरी बनवला। ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं। तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते, पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही। आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली, इच्छातली, मनातली नाही। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सनाईक फाउंडेशनच्या संस्कृतीची दहीहंडी 2024 या महोत्सवानं यंदा प्रचंड उत्साह आणि जल्लोष अनुभवला। नरथावर लावत आयन्स गोविंदा पथकानं 11 लाख रुपये आणि ट्रॉफी जिंकून या महोत्सवाची शान वाढवली।
या उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात गोविंदा पथकांनी थरावर थर लावून साहसाचं प्रदर्शन केलं। 9 थर लावणाऱ्या पथकांना लाखोंची बक्षिसं मिळाली, तर महिलांच्या गोविंदा पथकांनाही विशेष सन्मान देण्यात आला। ठाण्यातील हा महोत्सव गोविंदा खेळाची परंपरा कायम ठेवत त्याची व्यापकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याचे गौरवोद्गार काढले आणि गोविंदा पथकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहील असं आश्वासन दिलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकतेचा विचार रुजवण्याचं आवाहन केलं। उत्सवात महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात पथनाट्यही सादर करण्यात आलं, ज्यातून कडक कायदे करण्याची आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी झाली। आमदार प्रताप सरनाईक यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली। भर पावसात जय जवान गोविंदा पथकानं 10 थर लावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत। तरीही त्यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला सर्वांनी सलाम केला। या उत्सवात गोविंदा पथकांनी अप्रतिम मानवी मनोरे सादर करून उपस्थितांच्या मनात आनंद आणि उत्साह भरला। माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा लाडक्या बहिणींसाठी सन्मानाच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकानं 9 थरांची सलामी दिली। जय जवान गोविंदा पथकानं यापूर्वी 2 वर्ष संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत 9 थरांचा विक्रम केलाय। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला आणि ठाण्याचा उत्सव म्हणून ओळख असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला काल ठाण्यात उधाण आलं होतं। रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत हा उत्साह शिगेला पोहोचला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीला भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला। आमच्या वेळेला 5 थर लावले जात असत, परंतु आता गोविंदा पथक अधिक सराव करत असल्यानं 9-10 थर सहज लावत असल्याचं त्यांनी सांगितलं। 10 ते 9 थर लावणं ही अभिमानाची बाब आहे। महाराष्ट्रातला गोविंदा आता समुद्रपार गेल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। आमच्या सरकारनं लाडकी बहीण योजना दिली, तसंच बहिणींना सुरक्षितता देखील देऊ असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत अनेक हिंदी मराठी कलाकारांची मांदियाळी अवतरली होती। जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, चंकी पांडे, प्रसाद ओक, हास्य जत्रा टीममधील वनिता खरात, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पृथ्वी प्रताप, प्राजक्ता माळी आदी कलाकारांनीही उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात शिवसेना कोपरी विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री दहीहंडी उत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं होतं। यंदाचं या दहीहंडीचं हे 3रं वर्ष असून ठाणे, मुंबई तसंच महाराष्ट्रातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला। या दहीहंडी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित गोविंदा पथकांशी संवाद साधला। या दहीहंडी उत्सवात मुंबई ठाण्यासाठी 1 दहीहंडी, महिलांसाठी दहीहंडी आणि कोपरीकरांसाठी 1 हंडी अशा 3 हंड्या उभारण्यात आल्या होत्या। 8 थरांसाठी 21,000चं रोख पारितोषिक तसंच सन्मानचिन्ह, तर 7 थरांसाठी 11,000 रुपये, 6 थरांसाठी 6,000, 5 थरांसाठी 5,000 आणि 4 थरांसाठी 3,000 अशा एकूण 1,11,111 रुपयांची रोख पारितोषिकं ठेवण्यात आली होती। प्रथम पारितोषिक कोपरी विभागातील मी कोपरीकर या गोविंदा पथकानं 8 थर लावून हंडी फोडली, तर कोपरी विभागातील महिलांची हंडी शिवतेज महिला गोविंदा पथकानं फोडली। मुंबईकरांसाठी असलेली हंडी प्रेमनगर गोविंदा पथक चुनाभट्टी या पथकानं फोडली, तर अनेक गोविंदा पथकानं उपस्थित राहून 5 थर, 6 थर, 7 थर, 8 थर आणि 9 थर लावत मनोरे रचले। यावेळी गोविंदांचा उत्साह पाहायला मिळाला। यावेळी शिवसेना कोपरी पाचपाकाडी शहर प्रमुख राम रेपाळे, उपशहर प्रमुख प्रकाश कोटवाने, शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील, शर्मिला गायकवाड, कोपरी संघटक रमाकांत पाटील तसंच युवासेनेचे इतर पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री दहीहंडी उत्सव 2024 हा मुख्यमंत्री दहीहंडीचा ठाणे पूर्व शिवसेना चौकात 3रं वर्ष आहे आणि या दहीहंडीला लोकांचा उत्साह गर्दी वाढत चाललेला आहे। लोक लांबून मुंबईवरून कोपरी इथे यायला लागले आणि साजरा करत आहे। आमचा जे पण शिवसेना कोपरी विभाग आहे त्याच्यातर्फे एकदम नियोजित
मुख्यमंत्री साहेब स्वतः इथे केलेले आहेत आणि दरवर्षी या उत्सवाला देवीच्या हेच प्रार्थना आहे की हे दहीहंडी उत्सव धन्यवाद. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेनेचे माजी नेते खासदार विचारे यांच्या वतीने आयोजित महादहीहंडी उत्सव 2024 ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवात विविध गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्यांचं प्रदर्शन केलं. यामध्ये अनेक पथकांना पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आले. उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलं मुंबईतील अखिल गोविंदा पथक डोंगरी अंधेरी पूर्व यांनी 8 थरांची दहीहंडी फोडत प्रथम पारितोषिक पटकावलं. त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं सन्मानचिन्ह आणि 1,11,111 रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. शिवतेज महिला गोविंदा पथकानं 6 थरांची दहीहंडी फोडत मासाहेब मीनाताई ठाकरे नावाचं सन्मानचिन्ह आणि 25,000 रुपयांचं बक्षीस पटकावलं. ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाचं सन्मानचिन्ह आणि 27,500 रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. ठाण्यातील निवडक गोविंदा पथकांचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक चंदनवाडी, सिंगनगर राजा गोविंदा पथक हंसनगर, ओमसाई गोविंदा पथक चंदनवाडी आणि साईबा गोविंदा पथक सिद्धेश्वर तलाव पोपट यांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त दिव्यांग मुलांच्या गोविंदा पथकाला 11,000 रुपयांची रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन गोविंदा पथकालाही 11,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. या उत्सवात अन्न थर लावणाऱ्या गोविंदा पथकांनाही रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं, ज्यामुळे या कार्यक्रमाचा गौरव अधिकच वाढला.